Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुलसत्तार ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। जमात दहम मज़मून मराठी ब्रिज कोर्स, मराठी अंतर भारतीय इयत्ता 10वीं ब्रिज कोर्स। आपको हमारा वीडियो पसंद आए तो इसे लाइक कीजिए, शेयर कीजिए, हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। दिवस 2-3 यानी दूसरा और तीसरे दिन का है क्षेत्र वाचन, लेखन, श्रवण, कौशल्य, संकल्पना यानी महारत और तसव्वुर है, जिसमें आपको पढ़ना, लिखना, सुनना, बोलना आना चाहिए। विविध साहित्य प्रकाराचे वाचन करने यानी मुख्तलिफ़ किस्म के जो अदबी वसाइल है उसका आपने पढ़ना है। मूल्यमापन करने व लेखन करता येणे और उसकी कदर पैमाइश करना और आपको उसे लिखता भी आना चाहिए। जाणून घ्या यानी मालूम कीजिए। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रकट वाचन करण्यास सांगावे व आशय समजून घेण्यासाठी विविध प्रश्न विचारून ललित साहित्य समजून घेण्यास मदत करावी। यानी असातिज़ा ने बच्चों को पढ़कर सुनाना है, पढ़ने के लिए तरगीब देना है और मुख्तलिफ़ किस्म के सवालात करके अदब अतफ़ाल यानी बच्चों का ललित साहित्य पढ़ने की उन्हें मदत करना है। मी इथे शिकायला आलो होतो, 2 खोल्यांचे घर मिळाले होते। मैं यहाँ सीखने आया था, मुझे 2 कमरों का मकान मिला था आणि मालकातर्फे दादू नावाचा अनुभवी गडीही लाभणार होता और मकान मालिक की जानिब से दादू नाम का तजुर्बेकार नौकर भी मिलने वाला था। दादू ही व्यक्ति वर पाहिली तर जरा विचित्र दिसत होती। दादू इस शख्स को देखे तो ऊपर से ही अजीब लग रहा था। एक खांदा विचित्र रीतीने उडवत चालण्याची त्याची लकब होती। एक कंधा, एक शाना एक बहुत ही अजीब किस्म से वो हिलाकर चला करता था। उसकी आदत थी, लकब होती यानी आदत थी। वाळलेली दाढी खाजवत तो माझ्याशी बोलू लागला तेव्हा माझ्या मनात आले। बड़ी हुई दाढ़ी खुजाते हुए उसने मुझसे बात करनी शुरू की तो मेरे जहन में आया, मेरे दिल में आया, या म्हाताऱ्याला आपण गडी म्हणून ठेवणे महामूर्खपणाचे होईल। इस बूढ़े शख्स को बतौर नौकर अगर मैं अपने पास रखूँगा तो बहुत बड़ी बेवकूफ़ी होगी। ही पीड़ा चुकवायची एक नवीन युक्ति मला सुचली और इस दर्द से छुटकारा पाने के में एक अजीब किस्म की तरकीब मेरे जहन में आई। युक्ति यानी तरकीब। दादूंचा पूर्वीचा पगार फक्त 3 रुपये होता। दादू का पहले वक्त का की जो तनख्वाह थी वो सिर्फ 3 रुपये थी। अब देखिए, याद कीजिए कि ये उस वक्त के 3 रुपये आज के करीबन 3000 से 5000 रुपये होते हैं। आता तो 4 किंवा 5 रुपये मागेल आणि तसे मागितले की तुझ्यासारखा लबाड मनुष्य मला नको असे आपल्याला सहज म्हणता येईल। तो वो मुझसे 4 या 5 रुपये की तनख्वाह बढ़ाकर मांगेगा तो मैं उससे कहूँगा कि तेरे जैसा झूठा शख्स मैंने अपनी ज़िंदगी में नहीं देखा। ऐसा मैं उससे कहूँगा, मुझे ज़रूरत नहीं है। असा विचार करून मी दादूला म्हटले, मी सांगेन ते काम करावे लागेल तुला। मैं जो कहूँगा वो काम तुझे करना होगा। त्याने मोठ्या आनंदाने मान डोलावली। उसने बहुत ही खुशी से अपनी गर्दन हिलाई। पगार काय घेणार तू, मी प्रश्न विचारला। मैंने उससे पूछा कि तू तनख्वाह क्या लेगा। त्याने हसत उत्तर दिले, पूर्वी मिळत होते तेवढाच द्या। उसने हंसते हुए जवाब दिया, पहले जितने तनख्वाह मिला करती थी उतने ही दीजिए। अरे पण तेवढे म्हणजे किती, आता याची लबाडी करणार या कल्पनेने मी हसत विचारले। अरे पण तेवढा म्हणजे कितने, यानी पहले जितने मिलते थे यानी कितने। ये सोचकर मेरे जहन में आया कि अब इसकी जो झूठ है वो पकड़े जाएगा, लबाड़ी यानी झूठापना। तो मैं हंसते उससे बात करने लगा। वरील उतार्यात वर्णन केलेल्या व्यक्तींचे नावे। अब 2 व्यक्ती है, एक वीस, एक खांडेकर आहे और एक दादू। उतार्यात व्यक्तीचे वर्णन कोण करत आहे? उतार्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे लकब, लेखकाला अडाणी व्यक्तीमधील दिसून आलेले गुण। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उतार्यातील व्यक्ती आणि एखादी पाहिलेली व्यक्ती यांची तुलना करण्यास सांगावून त्याची आकलन क्षमता जाणून घ्या। अब देखो, उतारे में जो व्यक्ति है वो भी एक नौकर है। इसी किस्म का एक और पैराग्राफ, एक उतारा हम पढ़ेंगे जो सानी गुरुजी का प्रामाणिक नौकर के नाम से एक किताब लिखी है, उसमें से आया है। उसका खुलासा देखेंगे। पहले इन सवालात के जवाबात देखते हैं।
वरील उतार्यात वर्णन केलेले व्यक्ती लेखक वि से खांडेकर और दूसरा व्यक्ती जो है वो है दादू। दूसरा है लेखक ने दादूचे वर्णन केले। तिसरा आहे खांदा विचित्र रीतीने उडवत चालण्याची त्यांची उडवत चालणे दादूची एक लकब होती। चौथे का उत्तर है दादू खूप प्रामाणिक प्रेमळ व सद्गुणी माणूस आहे, पण लेखकाने त्याला इथे लबाडी माणूस असा उच्चारण केले होते, पण त्याला माहीत नव्हते। सक्षम बनूया शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आकलन क्षमता दृढ होण्यासाठी वरील उतार्यासारखे उतारे घेऊन विद्यार्थ्यांना गटात चर्चा करण्यास सांगावी। अब ये साने गुरुजी का एक किताब है प्रामाणिक नौकर, उसमें से हमने ये उतारा लिया है। एक कापडाच्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नौकरीस ठेवला। एक कपड़े के ताजिर ने अपनी दुकान में एक नया लड़का नौकरी के लिए रखा। त्या मुलाचा बाप गरीब होता, उस लड़के का बाप बहुत गरीब था। बापाने मुलांना शाळेतील शिक्षण दिले न होते, परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते। अपने वालिद ने उस लड़के के वालिद ने उसे मदरसे की स्कूल की तालीम नहीं दी थी, लेकिन घर में उसे अच्छे संस्कार दिए थे। प्रामाणिकपणे अपनाने वागावे, कोणाला फसवू नये, कोणाला हसू नये, कष्टाने मिळेल ते खावे, चोरी चहाडी करून श्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहावे, लागले तरी आनंदाने राहावे, असे त्याचा बाप त्याला शिकवित असे। निरनिराळ्या बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळण त्याने दिले। यानी ईमानदारी से काम करना है, सख्त मेहनत करना है, चोरी नहीं करना है, सच बोलना है और हमेशा खुश रहना है, ऐसी तालीम देकर उसके वालिद ने उसे बड़ा किया था। लावलेले होते। मुलगा चुनचुनीत होता, चपळ होता, परंतु त्यापेक्षाही खरेपणाने वागणारा, गोड बोलणारा व प्रामाणिक होता। दुकानात तो सर्वांना आवडे, गिराहिक त्याच्याकडे जास्त यायचे, दुसऱ्या नोकराकडे कमी जायचे। बोलायला गोड, दिसायला गोड, मनाने गोड, हृदयाने गोड, अशी मुले म्हणजे देवघराची फुले। अब साने गुरुजी कहते हैं कि ये जो बच्चा था ये बहुत ही ज़्यादा चाक व चौबंद था, सच बोलने वाला, मीठा बोलने वाला और सबका पसंदीदा बन गया था। जितने भी ग्राहक थे वो सब इसके पास ही आते, दूसरे नौकरों की तरफ नहीं जाते। ये मीठा बोलता, दिखने में अच्छा था, दिल से भी अच्छा था, इसीलिए उसके लिए एक लफ्ज़ इस्तेमाल किया गया है, मुले म्हणजे देवघराची फुले, यानी बच्चे मन के सच्चे। एके दिवशी एक श्रीमंत बाई काही रेशमी कापड खरेदी करावयास आली होती। एक रेशमी साडी तिने पसंत केली, तिला पोत आवडले, रंग आवडला, पदरही सुंदर होता। तो मुलगा ती साडी बांधून देत होता, परंतु इतक्यात ती साडी एक ठिकाणी थोडी फाटली आहे असे त्याला दिसले। त्या बाईने ती पाहिले नव्हते, परंतु तो मुलगा प्रामाणिक होता। तो तिला गोड शब्दात म्हणाला, बाई ही साडी तिथे जरा फाटली आहे, ही नका घेऊ, दूसरी पसंत करा, येथे पुष्कळ नग आहे। अब क्या हुआ कि एक मर्तबा एक खातून उसके दुकान में आई और उससे रंग और उसकी बनावट सब पसंद आई, लेकिन थोड़ी देर में बच्चे को पता चला कि वो साड़ी एक तरफ से फटी हुई है। उसने उस खातून को वो बता दिया कि ये एक तरफ से फटी है, आप दूसरी कोई पसंद कर लीजिए। परंतु त्या बाईला तसलीच साडी पाहिजे होती, तशी दुसरी साडी त्या दुकानात नव्हती। ती बाई निघून गेली। दुकानदार गादीवर बसलेला होता। नोकराचे ते वर्तन पाहून त्याला राग आला। असला नोकर काय कामाचा, त्याच्यामुळे दिवाळे काढण्याची पाळी यायची असे तो मनात म्हणाला। यानी दुकानदार वहाँ से करीब ही बैठा हुआ था। उसने देखा सब और देखकर उसे समझ में आया कि नौकर ने अजीब काम किया। ऐसा नौकर क्या काम का, जिससे तो मेरा दिवाला निकल जाएगा। तुमचा मुलगा दुकानात काम करावयास योग्य नाही, तो माझ्या मनातून अजिबात उतरला आहे असे नोकर ठेवून धन्याला लवकरच हाय हाय म्हणत बसण्याची पाळी येईल। मी तुमच्या मुलास काढून टाकू इच्छित आहे अशी एक चिठ्ठी लिहून त्या मुलाबरोबर त्याच्या बापाकडे त्याने पाठवली। अब वो जो मुलगा जो यानी लड़का है वो दुकान में काम कर रहा था, वो काम करने के लायक नहीं है और मेरे दिल से उतर गया है। ऐसे नौकर को मैं काम पर नहीं रख सकता। मैं आपके बच्चे को काम से निकाल रहा हूँ। ऐसी चिट्ठी लिखकर उस बच्चे के साथ अपने
बाप के पास वो चिठ्ठी भेज दी. बापाने चिठ्ठी वाचली. बापाने मुलाला काय झाले म्हणून विचारले. मुलगा म्हणाला, माझ्या हातून काही चूक घडल्याने मला तरी माहीत नाही. त्यांनाच जाऊन विचारा म्हणजे उलगडा ये होईल. यानी बच्चे के वालिद ने जब पूछा कि तुझसे क्या तक गलती हो गई, तो उसने कहा कि मुझसे कोई गलती नहीं हुई, आप उनसे ही पूछिए, मुझे तो पता नहीं, शायद उन्हें मालूम हो. मुलगा व बाप दोघे दुकानात आले. बाप त्या शेठीजवळ जाऊन चौकशी करू लागला. तो शेठजी रागारागाने म्हणाले, हो ती बाई साडी चांगली घेत होती, ती साडी बांधून देणे एवढे कयाचे काम? दुकानातील मालावर टीका करीत बसण्याची काही जरुरी होती? ती साड़ी कोठे जरी फाटकी होती त्या. यानी वो उस फटी हुई साड़ी को बेचने की बात कर रहा था कि उस खातून ने देखा नहीं था, लेकिन ये हमारे माल पर ही तनकीद कर रहा था. बाईचे लक्ष नव्हते, उस औरत की तवज्जो भी नहीं थी. याला ते दिसले व आपण होऊन हा त्या बाईला म्हणाला, बाई ही घेऊ नका, साडी ही जरी फाटली आहे की नाही अक्कल? अशा एका दुकान चालेल? 25 रुपयाचा माल पडला अंगावर. यानी 25 रुपये का जो माल है वो हमारे जिस्म पर यानी मेरा नुकसान हो गया है, ऐसा वो कहने लगा. ऐसे दुकानदारी थोड़ी चलती है. याचा आणखी काही अपराध आहे का? बापाने विचारले. उसके वालिद ने पूछा, ऐसा कोई और गुन्हा है क्या? नाही, तसा तो फार चांगला आहे, गोड बोलतो, गोड वागतो, परंतु नुसत्या गोडपणाला काय चाटायचे आहे? व्यवहार आधी व्यवहारासाठी गोडपणा, व्यवहारासाठी तिखटपणा, व्यवहारासाठी खरे, व्यवहारासाठी खोटे व्यवहार चालला पाहिजे, तो शेठजी म्हणाला. यानी उसने कहा कि मीठा बोलना, अच्छी तरीके से पेश आना, इससे बिजनेस धंधा थोड़ी चलता है. क्या उससे चाटेंगे उसे? अगर आपको काम है यानी तिजारत के लिए मीठा बोलना, तिजारत के लिए तेज़ बोलना, तिजारत के लिए सच्चा झूठा सब बोलना, ऐसा ही बोलना चाहिए, ऐसा सेठ जी कहने लगा. माझ्या मुलाचा एवढाच अपराध असेल तर मीच त्याला तुमच्या दुकानात ठेवू इच्छित नाही. तुमचेही नुकसान नको व्हायला व त्याच्याही जन्माचे नुकसान नको व्हायला. चल रे बाळ, येथे तू राहू नकोस, असे म्हणून बाप आपल्या मुलाला घेऊन गेला. यानी अगर उसका इतनी ही गलती है तो आपकी दुकान पर मैं ही उसको यहाँ रखने के लिए तैयार नहीं हूँ. आपका भी नुकसान होगा और उसकी ज़िंदगी का नुकसान होगा. तो वो कहने लगा, चल बेटा यहाँ से चल, और दोनों वहाँ से जाने लगे. त्या मुलाची ही कीर्ती सर्वत्र पसरली व एका नामांकित दुकानातून त्याला मुद्दाम मागणी आली. त्या दुकानात तो रुजू झाला. तो मुलगा त्या दुकानात कामावर राहताच त्या दुकानाची विक्री 10 पट वाढली. यानी जब उसकी ईमानदारी का चर्चा सब तरफ हुआ तो ख़रीब के दुकान से उसे एक बड़ी दुकान से उसे बुलावा आया और वहाँ पर उसकी 10 पट तो विक्री बढ़ गई थी. तर नव्या मालकाने त्या मुलाला पुढे आपल्या दुकानात भागीदारी दिली व तो मुलगा सुखी झाला. और नए दुकान मालिक ने उसे अपनी दुकान में भागीदारी दी और वो बहुत ज़्यादा खुश हो गया. तो मुलगा आपल्या वृद्ध आईबापांना प्रेमाने म्हणतो, तुम्ही मला प्रामाणिक केले त्याचे हे फळ, आणि हे फळ न मिळता आपण गरिबीत राहिलो असतो तरीही मी सुखाने राहिलो असतो. कारण मनाचे समाधान ही सर्वात मोठी संपत्ती होय. ज्याचे मन खाते तो कितीही श्रीमंत असला तरी दुःखी व दारिद्र्य असणार आहे. आई खरे आहे ना, म्हणतो मी ते. यानी वो अपने वालिदैन से कहने लगा कि ईमानदारी की जो आपने मुझे तालीम दी थी उससे मैं बहुत खुश हूँ. गरीबी में भी रहा तो बहुत अच्छा है, तो मैं समाधानी रहता. संपत्ति तो क्या है, पैसा क्या है, जाना आना है, लेकिन दिल दुखता है. असल अमीरी वो है जिसमें आप गरीब में भी खुश रह सके. हाँ, ऐसा ही है ना अम्मी. दादू पंपाने पाणी काढू लागला की माझ्या मनात येई. या खडकाळ जागेच्या पोटात जसा पाण्याचा झरा आहे त्याप्रमाणे वरून वृक्ष दिसणाऱ्या दादूच्या अंतःकरणाही प्रेमाचा एक गोड झरा आहे. अब ये दूसरा पैराग्राफ है. अब इसमें यहाँ पर बयान किया गया है कि दादू जब पानी निकाल रहा था तो उसके पंप की आवाज़ की जैसी आवाज़ आती है वैसा दादू ऊपर से दिखने वाला है लेकिन अंदर से बहुत ही प्रेमळ है. दादूने माझी सर्व माहिती केव्हाच काढून घेतली होती, पण स्वतःविषयी मात्र तो फारसा बोलत नसे. एक दोनदा रंगात येऊन त्याने आपल्या थोडीफार माहिती मला सांगितली होती. यानी दादू ने कभी मुझे अपनी बारे में मालूमात नहीं दी. एक मर्तबा थोडी बहुत मालूमात दी थी. त्याचा मुलगा माझ्या एवढाच होता. सोलापूरला कुठल्याशा गिरणीत होता.
उसका बच्चा भी मेरे ही इतना बड़ा था और कोल्हापूर की किसी गिरणी में काम करता था. दादूच्या खेड्यातला जमिनीचा एक तुकडा सावकाराकडे खूप दिवस गहाण पडला होता. दादू की दादू के गांव के एक ज़मीन का टुकड़ा साहूकार के पास रहन रखा हुआ था. म्हातारपणामुळे शेती होईनाशी झाली. यानी बुढापे से वो खेती नहीं कर पा रहा था. तेव्हा बायकोला घेऊन तो इथे आला आणि त्याने मुलाला सोलापूरला पाठवले. इसलिए वो अपनी बीवी को लेकर यहाँ आ गया और बच्चे को सोलापूर भेज दिया. फार उशिरा झालेला एकुलता एक मुलगा होतो तो त्याचा. तुम्ही आईबाप सोलापूरला मुलाकडेच का राहत नाही म्हणून मी त्याला विचारले. तेव्हा त्याने सांगितले, आम्ही दोघे सोलापूरला गेलो की तिथे पोराचा खर्च काढणार. मग तो सावकाराकडली जमीन सोडून कशी घेणार. बायको इथे कडधान्य विकून 4 पैसे मिळवते. सोलापुरात की काय करणार. तिथे मोड खपतात की नाही कोण जाणे. आणि सोलापुरात इथल्यासारखे कॉलेज नाही. तेव्हा माझ्यासारखा म्हाताऱ्याला तिथे कौन काम देणार. अब यहाँ पर जब मुसन्निफ़ ने पूछा, लेखक ने पूछा, तो उसने बताया कि मेरा इकलौता एक मुलगा है और मैं सोलापुर के करीब इसलिए नहीं रहता क्योंकि वहाँ पर अगर मैं काम करूँगा तो वहाँ रहूँगा तो यहाँ कौन काम करेगा. वहाँ पर कॉलेज भी नहीं है कि मुझे काम मिले. और यहाँ पर मेरी बीवी भी धान्य बेचती है जिससे हमारी आमदनी हो जाती है. और साहूकार के पास की जो ज़मीन है वो कैसे छुड़ा कर लेंगे हम. शिक्षकांनी विद्यार्थ्याला वरील विचाराचे वाचन करण्यास सांगावे. पुढील कृतीद्वारे आकलन क्षमता दृढ़ करण्यास मार्गदर्शन करावे. यानी असातिज़ा ने तुलबा को पढ़ने की तरगीब देना है. चला सराव करून या चौकटी पूर्ण करा. दादूच्या मुलाचे नोकरी करण्याचे ठिकाण. दादूच्या जमिनीचा तुकडा गहाण ठेवलेली व्यक्ती. दादूची सोलापुरात न जाण्याचे कारण. कल्पक हो या तुम्हाला आवडलेल्या व्यक्तीचे स्वभाव विशेष वर्णन करा. पहले का उत्तर है चौकटी पूर्ण करा. दादूच्या मुलाचे नोकरी करायचे ठिकाण सोलापूर गिरणीत. दुसरेचे उत्तर है दादूची जमीन ज्याच्याजवळ गहाण होती तो व्यक्ती सावकार. तीसरा दादूचे सोलापूर न जाण्याचे कारण म्हातारपणा. महात्मा गांधी के विचार है. अब देखिए मैंने यहाँ पर महात्मा गांधी के बारे में लिखा है. आप दूसरी शख्सियत के बारे में लिख सकते हैं. यानी महात्मा गांधी का स्वभाव और उनके विचार के बारे में हम पढ़ेंगे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांनी जगभरातील अनेक नेते भारावून गेले. अहिंसा आणि सत्य या मूल्यांच्या मार्गाचे अनुकरण करत संघर्षात यशस्वी झाले. जाणून घ्या महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार. एकीकडे खादी गरिबाकरिता भाकर कमवायचा एक सामान्य व्यवसाय आहे तर दुसरीकडे अहिंसक पद्धतीने स्वराज्य मिळवण्याचे ते एक अतिरिक्त व तुलनात्मक दृष्टीने अधिक मूल्यवान अस्त्रही आहे. ही पृथ्वी हवा भूमी पाणी हे सर्व म्हणजे आपल्या बाप दाद्यांनी वारसा हक्काने दिलेली मालमत्ता नव्हे तर ते पुढील पिढ्यासाठी जोखीम होय. ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मूल्यामधून विचार जन्माला येतात. विचारामधून शब्द तयार होतात. त्यातून तुमच्या कृती घडतात. कृतीमधून माणसाची व्यक्तिमत्व घडतात आणि मूल्य तयार होतात. अखेर मूल्येच आपले प्राक्तने लिहितात. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.